श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमा. आता नमो कौसल्य नंदन, दृष्टाशी केले रणकंदन. तुझ सुरवर करीती वंदन, जो सूर्यवंशीचा संत आळवितो तुझ नाम. त्यांच्या नामे तरले पाषाण, घरोघरी चाले गुणगान. असा तू राम, तुला म्हणतात एक बाणी. जगतोस दिलेल्या वचनी, पूजती तुला नररमणी. दशरथ नंदना, रामदासे तुझी केली सेवा. त्याजला प्रत्यक्ष भेट दिली, तयाने दासबोध रचना केली. तुझा आशीर्वाद पावता, मी मागतो तुझला वचन. तू रहा माझ्या वाणी वसून, काढी समर्थ लीला लिहून. जी सिद्धेश्वराची असे 19व्या अध्यायी कथन. संत भेटी आले मुनिजन, धोत्रा निवास केले पावन. त्या संतजनाने श्रोते आता व्हावे सावधान. मागील त्याला दिले संतान, सिद्धेश्वराचे करीती ध्यान. जो समर्थ धोत्र्याचा अजिंठ्याजवळ मुखपाठ, जेथील गुप्त पाण्याचे पाट. जेथून डोंगर वहिवाट, तेथील राजपूत सूर्यवंशी. येथून डोंगरी मुख्य वाट, अपभ्रंश झाले मुखपाट. पर्वताचा सुरू होई घाट, असे हे गाव. पूर्वीचे नाव मुक्तेश्वर, होते हेंबाड पंथी मंदिर. गायमुखाची अखंड धार, ग्राम मुखपाट जे. श्रीरामचंद्र सीता लक्ष्मण, वनवासी जाती तिघे जण. त्यांचे थांबण्याचे हे ठिकाण, स्थापिले शिवलिंग येथे. महादेवाचे हे उपासक, पर्वती हवामान पोषक. येथील लोक कष्ट शोषक, राजपूत मंडळी जी. रायसिंह सुत फुलसिंह, शेती करीतसे निसंदेह. कष्टरूपे झिजवावा देह, असा शेतकरी जो. विवाहासारखा झाला पोर, पारसच्या सोयऱ्याचा जोर. रायसिंह झाला बिनघोर, रायसिंहला आनंद खरा. लक्ष्मी आली आपुल्या घरा, विवाहाचा खर्च केला बरा. रायसिंह पाटलाने मुलगी असे स्वरूपवान, धनधान्याची नव्हती वान. आली तिला संसाराची जाण. फुलसिंह विवाहबद्ध, गावचे 4 घर सदन. त्यात रायसिंहाचे सदन, मिष्ट शब्द करी भाषण. असा हा रायसिंह. रायसिंहाला एकच दुःख, नातवाचे पाहावे मुख. येईल माझ्या संसारी सुख. रायसिंह दुःखी असे, गायमुखी दोघांचे स्नान. अनेकाला आला येथे गुण, महादेव आहे दयाधन. स्नान करी सोमवारी, पुत्रासाठी लागली जुरू. शंकरा सांगा मी काय करू, आता कोठवर धीर धरू. रोड झाली ती चार चौघीत जनीत जाईना, काही वेळा अन्नाला शिवेना. संसारी तिचे लक्ष लागेना, शरीर झाले कृश. मी अनेक उपवास केले, बहुत व्रत वैकल्य केले. माझे नशीब नाही फळले, थकले बहु आता. फुलसिंहाला करी आग्रह, कुलदीपका विना स्वगृह. तुम्ही पक्का करावा निग्रह, दुसऱ्या विवाहाचा. फुलसिंहाला नाही पटले, मुलं होईल असे वाटले. रायसिंहाने लग्न थाटले, दुसरे लग्न फुलसिंहाचे. फुलसिंहाला 3-4 मुली, मुलगी कोण देईल आपुली. बाळापूरची कन्या ठरली, विवाह झाला तयाचा. मुखपाटच्या जवळचे गाव, या कार्यास ठेवू नये नाव. जमविले सारे रंकराव, लग्न झाले थाटात. विवाहात त्यांची एक रूढी, लग्नाला माणसे जाती सडी. स्वयंवर पद्धत साकडी, अजूनही पद्धत असे. घरात आली दुसरी सून, होती गृहकृत्यात निपुण. सवती राहतात हसून, दोघी होत्या प्रेमळ. रायसिंहाला दोघींची आशा, त्यांच्या पदरी आली निराशा. कोण मोकळा करील पाशा. रायसिंह दुःखी असे, लहानीला झाल्या 2 मुली. दोघांच्या मनात एक सली, आता नशिबे पाहू आपली. जाऊ धोत्र्याला, समर्थांची झाली आठवण. पुण्याची असेल साठवण, पाटलाला आले पाठवण. धोत्रा येथे आले ते, त्यांचे सोयरे धोत्र्यास नांदे. जाण्या येण्याचे नव्हते वांदे, आपले मनच जेथे कोंदे. काय करील नशीब, फुलसिंहाला धोत्र्याप्रती. दर्शनाला समर्थ श्रीपती, सोबत आल्या दोन्ही सवती.
मुक्काम धोत्र्यास त्याने यावे दर सोमवारी, झाल्या खेटा 5 वारी. आज प्रसन्न झाले मुरारी, हसले पाहून त्यांच्याकडे. फुलसिंह म्हणे संत देवा, वंशी एखादा असावा दिवा, म्हणून आलो करण्या सेवा, वरदे आम्हा लागी. असे बरेच दिवस झाले पाटलांकडे नाही पाहिले. फुलसिंहचे मन निरासले, झाला दुःखी तो. तो बसला समर्था पुढती, सोबत होत्या दोन्ही सवती. ह्या बसल्या अवतीभोवती, समर्थ मोठ्याने हसले. 2 मोसंब्या टाकी ओटीत, प्रसाद मिळाला या भेटीत. समर्थ पावला या भेटीत, फुलसिंहाला आनंद झाला. थोरली पत्नी प्रसूत झाली 1910 साली. समर्थांची कृपा फळा आली, झाला मुलगा तियेला. धोत्र्यास साखर पाठवली, काही मुखपाटला वाटली. 5वीची जागर पेटली, फुलसिंह आनंदला. सुवासिनी दारी पाणी टाकी, 10 दिवस अंगण झाकी. कपाळी हळदी कुंकू माखी, गावी झाला आनंद. दारापुढे वाजते वाजंत्री, रोज डफड्याचे जमे जत्री. भविष्य सांगण्या आले तंत्री, सुवासिनी घेती खण. मुलांचे होते आज बारसे, बाळाचे डोळे दिसे गारसे. तयाला दाखविती आरसे, फुलसिंहाची गडबड भारी. बाळाचे नाव ठेवा गुलाब, श्रींच्या प्रसादे झाला लाभ. संसाराची गेली होती आब, नाव ठेवले थाटात. स्त्रिया म्हणती कोणी गोविंद घ्या, काही म्हणती कोणी गोपाळ घ्या. जागरणाला मुरळी वाघ्या, बारसे जोरात झाले. धोत्रा येथे मुलाचे जावळ, सोयऱ्याने भरले राऊळ. आयरासाठी केलं बावळ, जावळ काढले मुलांचे. सिद्धेश्वरास घातले स्नान, गावाला घातले अन्नदान. वाढले श्री नैवेद्याचे पान, स्त्रीने घेतला घास तो. स्त्रीला दिली भरजरी शाल, जी रंगाने होती लाल लाल. शेवटी उधळला गुलाल, गुलाब श्री चरणावर. फुलसिंह विनवी समर्थाला, निरोप द्यावा जाण्या आम्हाला. आशीर्वाद द्यावा गुलाबला, जो श्री समोर असे. फुलसिंह येई दर्शनास, वाटल्यास राई मुक्कामास. पुन्हा पुन्हा भेटावे संतास, बसावे श्रीजवळ. फुलसिंहाला बाळ दुसरा, पुन्हा 1912. परिसर आनंदला सारा, जो जालमसिंह नाम. गुलाब समर्थ प्रसादाचा, सोयरा ठरवावा धोत्र्याचा. श्री रायसिंह सुपडासाचा, जो जाधव वंशाचा असे. त्याच्या मोठी कन्या जयकोर, ठरला गुलाबसिंह वर. विवाहाला मुखपाट कर, विवाह झाला थाटात. समर्थांच्या प्रसादाचा गुण, घरात धोत्र्याची आणू सून. अद्याप प्रथा आहे म्हणून, सूर्यवंशी वचन एक. श्री सिद्धेश्वर लीलामृत, भक्तांना हो सुखद ग्रंथ. यशोदानंदन विरचित, इति विश्वोध्याय समाप्त.